सीसीएमपी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अर्थात एमएमसी कडून नोंदणी प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे। बुधवारी संध्याकाळपासून एमएमसी कार्यालयाबाहेर इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन अर्थात आयडीएच्या वतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला। रात्री उशिरा डॉक्टर नेहा पवार यांना पहिलं एमएमसी नोंदणी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। दरम्यान या निर्णयाच्या निषेधार्थ एमएआरडी आणि आयएम यांनी आज काम बंद आंदोलनाची हाक दिली असून या मुद्द्यावर वैद्यकीय क्षेत्रात वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव, इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष। आज 14 वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन यांनी 6 जुलैपासून जे राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं, आज शेवटी त्या निर्णयाला यश मिळाले आहे। आज महाराष्ट्रातील BHMS CCMP डॉक्टर्स यांची नोंदणी ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये झाली आहे। खरं बघायला गेलं तर ही श्रद्धांजली ही त्या 23 होमिओपॅथिक बांधवांसाठी असेल ज्यांनी आपले एवढी वर्ष जे नोंदणीची वाट पाहता पाहता त्यांनी आपला जीव गमावला आहे। म्हणून माझी राज्य शासन, माझी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या या निर्णयामुळे आज हजारो लाखोच्या संख्येच्या डॉक्टरांना आज त्या ठिकाणी नोंदणी भेटली आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इंडियन मेडिकल असोसिएशनला हात जोडून विनंती करतो की भावांनो, आपण जे संपावरती गेल्या ते एक मोठा भाऊ म्हणून आपण मोठं मन ठेवून आपण तो संप मागं घ्यावं, कारण शेवटी ह्या राज्यामध्ये रुग्णांच्या हिताचा विषय हा सर्वात मोठा विषय आहे। आपण येणाऱ्या काळामध्ये डॉक्टरांच्या जे प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करू, मी एवढंच हात जोडून विनंती करतो। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील BHMS CCMP डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा।